जर स्टॉकिंग नसेल तर याऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे हे सांगितलेलंच आहे, तर ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार, तुमचं रेणुकाज मेहंदी वर्ल्डच्या फर्स्ट एपिसोड मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण या बेसिक टू ॲडव्हान्स मेहंदी कोर्समध्ये कोणता सिलेबस कव्हर करणार आहोत हे सांगितलं होतं, आणि येणारा एपिसोड 1 हा आपल्याला मेहंदी शिकण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याच्यावरती असेल हे सुद्धा बोलले होते. तर चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या मेहंदीमधील बेसिक नॉलेजचा मजबूत पाया ठरू शकतो. तर आपण सुरुवात ही मेहंदी पावडर पासून करणार आहोत. ही आहे ती फिल्टर मेहंदी. मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. हे आपल्याला कधीही एअर टाईट पॅकेटमध्ये ठेवावं लागतं किंवा एअर टाईट डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणून मी हा चिमटा लावून ठेवला होता ह्याला. तर ही मेहंदीची पावडर तुम्ही बघू शकता. ही मेहंदीची पावडर यूज करताना अशा स्पूनचा आपण वापर करतो. हे स्पून सुद्धा आपल्याला लागणार आहे. तर मी तुम्हाला पावडर दाखवते कशा प्रकारचे आपल्याला मिळते. आपण पावडर घेतल्यानंतर हे आपल्याला असंच लूज ठेवायचं नाहीये, ह्याला व्यवस्थित एअर टाईट करायचं आहे, कारण ह्याच्यात हवा पास होता कामा नये. जर ह्याच्यामध्ये हवा गेली तर तुमची पावडर लवकरच खराब होऊ शकते. हे बघा, मी असं ह्याला एअर टाईट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून कसलीही हवा यात पास होणार नाही. तर मेहंदी झाल्यानंतर असा एक स्पून सुद्धा आपल्याला लागणार आहे मेजरमेंटसाठी, किंवा जर स्पूनचं मेजरमेंट तुम्हाला समजत नसेल तर अशा प्रकारचा मेजरमेंट कप सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक प्लॅस्टिक ग्लास पण लागणार आहे. ते कशाला लागणार आहे, त्याचा काय यूज आहे हे तुम्हाला नंतर कळेलच. त्यानंतर असा डब्बा एक तुम्ही ठेवायचा आहे. हा डब्बा माझा घरातील आहे. मला माझ्या किटमध्ये अशा प्रकारचा डब्बा दिला गेला होता. तर यामध्ये जास्तीत जास्त 4 चमचेच मेहंदी आपण भिजवू शकतो. त्याच्यामुळे मला जास्तीची मेहंदी जर भिजवायची असेल तर मी या डब्यामध्ये भिजवते. आपण ज्या भांड्यात मेहंदी भिजवणार असतो ते भांडे प्लास्टिकचंच असलं पाहिजे आणि ते एअरटाईट असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला अशी एक छोटी कैची सुद्धा लागणार आहे. हा माझ्याकडे शुगर डॅपर आहे, याऐवजी तुम्ही कापूस सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर हे आहे माझ्याकडे आफ्टर केअर बाम. जेव्हा मी ब्राईडला मेहंदी काढते त्यानंतर हा बाम मी त्यांना देत असते. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ही टेप मशीन. ही टेप मशीन आपल्याला कोन मेकिंगसाठी लागत असते, टेपिंग करायला. तर ही मशीन जर तुमच्याजवळ नसेल तर आपण हाताने सुद्धा कट करून करू शकतो, पण थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे या टेप मशीनने ते इझी होतं. कोन बनवताना आपल्याला या साईजचे टेप वापरायचे आहेत. खूप पातळ आणि खूप बारीक असा टेप वापरायचा नाहीये. या साईजमध्ये आणि जाडी थोडा असलेला टेप आपल्याला वापरायचा आहे. हे आहे स्टॉकिंग. याचा काय उपयोग होतो ते आपण नंतर शिकणारच आहोत. मेजरमेंटसाठी तुम्हाला पट्टी लागणार आहे. त्यानंतर मेहंदी फेटण्यासाठी किंवा मेहंदी भिजवण्यासाठी हा स्पॅच्युला आहे. बघू शकता, हा स्ट्रेचेबल आहे. हा स्पॅच्युला तुम्हाला मेहंदी फेटण्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे पायपिंग बॅग. ही पायपिंग बॅग जे कोणी केक बनवत असेल त्यांना माहीत असेल. या पायपिंग बॅगचा काय उपयोग होतो हे तुम्हाला नंतर कळेलच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोन बनवण्यासाठी लागणारे सिलिकॉन पेपर्स. याला तुम्ही कोन शीट सुद्धा बोलू शकता. हे अशा प्रकारचे असतात. कितीही जोरात जरी ह्याला ओढले तरी हे फाटत नाही. अशा प्रकारचेच आपल्याला वापरायचे असतात. जर हे पेपर्स तुमच्याजवळ अवेलेबल नसतील तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरून तुमची मेहंदी प्रॅक्टिस करू शकता हे मी तुम्हाला शेवटी सांगेलच. मेहंदी प्रॅक्टिस करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण जर तुम्ही ऑर्डर्स घेत असाल तर त्यामध्ये हे 2 बॉटल्स ऍड ऑन करू शकता. तर हे आहे येलो ऑइल आणि हे आहे रेड ऑइल. तर या दोन्ही ऑइलचा कशाला आपण उपयोग करतो ते सुद्धा मी तुम्हाला हळूहळू या कोर्समध्ये सांगणार आहे. त्याचसोबत तुम्हाला मेहंदी प्रॅक्टिस करण्यासाठी अशी ड्रॉइंग बुक सुद्धा लागेल. माझ्याकडे थोडी मोठी आहे, याच्यापेक्षा थोडी छोटी जरी तुम्ही वापरली तरी काही हरकत नाही. तर मी तुम्हाला आता जे काही साहित्य दाखवलं आहे त्यापैकी काही साहित्य तुमच्या घरातून उपलब्ध होईल, तर काही साहित्य तुम्हाला शॉपमधून घ्यावंच लागणार आहे. पण मला काय वाटतं, जे काही साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होणार नाही त्याच्या अल्टरनेटला मी तुम्हाला ऑप्शन म्हणून जे काही वापरता येईल ते आता तुम्हाला सांगणार आहे.
तर सुरुवात करते स्पॅच्युला पासून. जर असा स्पॅच्युला तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही घरातील स्पून सुद्धा यूज करू शकता. आणि हा आहे प्लास्टिक ग्लास. जर असा प्लास्टिकचा ग्लास नसेल तर याऐवजी आपण स्टीलचा ग्लास सुद्धा यूज करू शकतो. पण ही पायपिंग बॅग तुम्हाला शॉपमधनं आणणं मस्ट आहे, कारण या पायपिंग बॅग शिवाय तुम्ही कोनमध्ये व्यवस्थित मेहंदी फील करू शकत नाही. मी ट्राय केलं होतं विदाउट पायपिंग बॅगचं मेहंदी फील करणं, तर ते सोयीस्कर नाही, मेहंदी खूप वेस्ट होते. कोन बनवण्यासाठी तुमच्याजवळ असे कोन शीट अवेलेबल असतील तर ठीक, नसेल तर मार्केटमध्ये अशामधून तुम्हाला प्रिंटेड शीट सुद्धा मिळतात. पण ते सुद्धा जर तुम्हाला मिळालं नसेल तर आपण गिफ्ट पेपर पासून कोन कसं बनवणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त गिफ्ट पेपर तुम्ही आणून ठेवा. मेहंदी भिजवल्यानंतर आपल्याला स्टॉकिंग करावी लागते. ही आहे स्टॉकिंग. ही स्टॉकिंग बॅग जर तुमच्याजवळ नसेल तर याऐवजी आपण घरातील जुना सॉक्स सुद्धा वापरू शकतो. जर तुम्हाला मेहंदी पावडर मिळाली नसेल तर आपण मार्केटच्या कोनलाच डेव्हलप करून कसं वापरणार आहोत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पुढचा एपिसोड बघण्याआधी हे साहित्य तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे. याच्यात आहेत कोन शीट्स. हे जर नसेल तर तुम्हाला गिफ्टचे पेपर कॅरी करायचे आहे. त्यानंतर कैची लागणार आहे, तसंच स्पून, पायपिंग बॅग, प्लास्टिक ग्लास किंवा स्टीलचा ग्लास सुद्धा चालेल. त्यानंतर प्लास्टिक डब्बा जो एअर टाईट असेल. त्यानंतर आहे स्टॉकिंग. जर स्टॉकिंग नसेल तर याऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे हे सांगितलेलंच आहे, तर ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर हा स्पॅच्युला नसेल तर स्टीलचा स्पून तुम्ही जवळ ठेवू शकता. आणि ही मेहंदी पावडर जर नसेल तर याऐवजी तुम्हाला मार्केटचे कोन आणायचे आहेत. त्यापासून आपण आपल्याला सोयीस्कर असे कोन आपण बनवणार आहोत. तर हे जर टेप मशीन तुमच्या जवळ नसेल तर फक्त टेप असणं महत्वाचं आहे. त्याच टेपला कटिंग करून आपण कसं यूज करणार आहोत कोन बनवताना हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर यापैकी तुमच्याकडे कोणतेच प्रोडक्ट नसतील आणि बेसिक टू ॲडव्हान्स प्रोफेशनल मेहंदी क्लासेससाठी जर तुम्हाला प्रोफेशनलच किट पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या इंस्टाग्राम आयडी वरती SMS करा आणि तुम्हाला लागणारे मेहंदी किट आजच ऑर्डर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व साहित्यांची ओळख करून घेतली आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोन मेकिंग तसेच पेस्ट कशी भिजवायची आणि जर तुम्हाला मेहंदी अवेलेबल झाली नसेल, मेहंदी पावडर जर तुम्हाला अवेलेबल झाली नसेल तर मार्केट कोन पासून आपल्याला सुटेबल होईल असं कोन कसे बनवायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात त्याला लाईक करा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला नक्की आन्सर करेल. चला तर भेटूया मग नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.